आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आजी मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे तुझं. काय? स्वतःच्या तब्येतीची अजिबात काळजी घेत नाहीयेस तू. अशी शुगर लो झालीच कशी? हे शुगर बिगरचं मला काय माहिती नाही. ते जाऊन तुझ्या डॉक्टरला विचार. डॉक्टरना कशाला विचारायला हवंय? मला माहितीये ना. टेन्शन घेतलं असेल कसलं तरी. आमच्या आणि आमच्या मुलांच्या मध्ये यायचं नाही आई. तसं जर तू केलंस तर आम्ही काय करू शकतो ते माहिती आहे ना. आजी अगं कसला विचार करत असतेस एवढा? टेन्शन वगैरे आलं ना तर मला सांगायचं. असं असं पळवून लावीन. असं टेन्शन वाटतं आलं असतं तर किती बरं झालं असतं रे. अगं हो, पण आता घरात सगळं छान चालू आहे की नाही? मग कसला विचार करायचा एवढा? छान चालू आहे म्हणजेच कुठेतरी वाईट घडणार याची चाहूल लागते रे. हे 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 असं काहीतरी नेगेटिव्ह विचार करायचा, नेगेटिव्ह बोलायचं. बी पॉझिटिव्ह आजी. सगळं छान आहे, सगळं छान होणार आहे. आपण बोलू तसं झालं तर मला हवंच आहे ना. आपण ढीक म्हणतो रे. पॉझिटिव्ह बोलायला हवं, पॉझिटिव्ह विचार करायला हवेत. पण आजूबाजूची माणसं काही पॉझिटिव्ह घडू देतील तर ना. म्हणजे माझ्या मनात सारखं येतंय बघ, काहीतरी वाईट घडणार आहे, नाहीतर वाईट घडून तरी गेलाय. नाही तू काय बोलतेस मला काहीच कळत नाहीये. जाऊ दे ना. नाही नाही जाऊ दे. कसं? मला कळलंच पाहिजे कसला त्रास होतोय तुला नक्की. श्रेयस, मला तुझी आणि अक्षयची खूप काळजी वाटते. आजी अगं आमची दोघांची काळजी करतेस तू? आम्ही दोघं सुपर फाईन आहोत. हा आता अक्षय बद्दल तू काय म्हणतेस ते येतंय माझ्या लक्षात. अगं ममा आमच्यासाठी जे करतील ते बेस्ट असणार आहे. ममा आहेत ना. अजिबात टेन्शन घेऊ नकोस तू. म्हणूनच तर जास्त काळजी वाटते ना. बरं चल, हा सगळा विषय बाजूला ठेव. तू अजिबात कसलाही विचार करू नकोस. लवकर बरी हो. डबल सेंचुरी मारायची आहे. एवढं जगून काय करू रे मी? आयुष्य थोडं हवं, पण आनंदाचं हवं. चल 2 घास राहिलेत, संपवून टाक. घे. नको ना रे आता. बर राहू. मला सांग, अक्षयचा फोन बिन काही आला का रे? अगं पोचला नसेल तो अजून. काय एवढं अर्जंट काम असेल? नक्की कसलं काम? तुला माहितीये? नाही मला मीटिंग बद्दल डिटेल्स काही माहित नाही आहेत. म्हणजे मम्मा फार काही बोलल्या नाहीत मला. तुला पण नाही सांगितलं? नाही सांगितलं. म्हणजे घरात कुणालाच कल्पना नाहीये. काय एवढं सिक्रेट आणि महत्वाचं काम आहे ज्याच्यासाठी तडकाफडकी अक्षयला USA ला पाठवलं तुझ्या मामाने? आपल्या लाडक्या श्रेयसला पण सांगितलं नाही नवले? मला झालं का जेवण? तुमच्या गोळ्यांची वेळ झाली. हो ग बाई. तू आता विचार नको करत बसूस कसला. सगळ्या गोळ्या वेळच्या वेळी नीट घे. हो घेते रे बाबा. मी येतो. आली बाया बरोबर हजर होते. द्या. काम आहे तिचं आजी. चल मी येतो. काळजी घे. कुठे आहे? काय ग, लागतोय का फोन? लागतोय बाबा, पण ती उचलत नाहीये. श्रावचा अजून पत्ता नाही. फोन पण उचलत नाहीये ती. काय करू? सकाळी जे काय घडलं ते आई बाबांना सांगून टाकू का? अगं कसला विचार करतेस एवढा बाळ?
काही झालंय का? काही नाही बाबा, तुम्ही उगाच जास्त विचार करता. नाही आराध्या, नाही. बाबांसमोर आता काही विषय न काढलेलाच बरा. पुन्हा त्यांना उगाच त्रास नाही. क्या लागला का ग फोन? आई तिचा फोन लागतोय पण ती उचलत नाहीये. अरू, मला अगदी खरं खरं सांगा, तू आणि श्रावू आमच्यापासून काही लपवत आहे का? आई, तू ग जास्त काळजी करतेस. अगं असं काही नाहीये, तिची तब्येत बरी नाहीये म्हणून फक्त. उठ बाळा, उठ उठ बाळा. ये बाळा, सांभाळ. अगं काय होतंय बाळा? ठीक आहेस ना तू? श्रावू, ये ये हळूहळू, हळूहळू ये. ये बाळा, ये हळू, सावकाश. बस. बरं वाटतंय का बाळा? काय होतंय राजा? श्रावू, घे पाणी पी बाळा. रिलॅक्स हो. बरं वाटतंय का? श्रावणी, अगं बाळा अशी कशी अचानक चक्कर आली तुला? सकाळपासून पण तुझा चेहरा ना उतरलेलाच वाटत होता. अगं काय होतंय बाळा तुला? सकाळपासून काही खाल्लं नाही पोरीनी? नाही बाबा, ते उन्हात फिरल्यामुळे. अगं श्रावू, गेले 2-4 दिवस त्रास होतोय ना तुला, मग कशाला उन्हात आणत जायचं ग? पित्त खवळलं असेल. काही खाऊन का घेत नाहीस बाळ? आणि एक दिवस कॉलेजला नाही गेली तर नाही का चालणार? आई बाबा, ही काय रागवायची वेळ आहे का? तिची तब्येत बरी नाही, आरामाची गरज आहे तिला. श्रावू, चल तू आराम कर, ठीक आहे? हो श्रावू, तू आज जा, फ्रेश हो आणि पड जरा वेळ. हा, मी तुझ्यासाठी छान गरम खिचडी करते. 2 घास खाल्लेस ना की तुला बरं वाटेल. ना बाळा, जाशील का सावकाश? अरू, तिला सावकाश नाही हात. सावकाश जा. हा, अहो अहो ऐका ना, मला ना आता श्रावूची खरंच खूप काळजी वाटायला लागली आहे. श्रावूला बघून माझ्याही छातीत धस्स झालं होतं. मला असं वाटतं आता हे लग्न आपण लवकरात लवकर उरकून घ्यायला हवं. खरंय. अहो तुम्ही एवढी काळजी करू नका, होईल सगळं नीट. मी खिचडी टाकते.
प्रिस्क्रिप्शन, ह्या गोळ्या, हे सगळं काय श्राऊ? श्राऊ, मी तुला विचारते, हे प्रिस्क्रिप्शन कसलं आहे? श्राऊ, मी तुझ्याशी बोलतीये. श्राऊ, आता माझ्यापासून काहीही लपवलंस ना तर तू पुढे जाऊन इतक्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकशील की तेव्हा मी तुझ्यासाठी काही नाही करू शकत. सो प्लीज, जे काय घडलंय ते मला सगळं सांग. हे प्रिस्क्रिप्शन, ह्या गोळ्या कसल्या आहेत श्राऊ? श्राऊ, मी तुला विचारते, हे प्रिस्क्रिप्शन कसलं आहे, सांगशील का? ओके ठीक आहे, तुला नाही सांगायचंय ना, मी आपल्या फॅमिली डॉक्टरना कॉल करते, ते सांगतील मला हे प्रिस्क्रिप्शन कसलं आहे. डॉक्टर आराध्या बोलते. हो, तुमची एक मदत हवी होती. एक प्रिस्क्रिप्शन पाठवते, ते फक्त सांगाल का कसलं आहे? ताई ताई, प्लीज प्लीज नको ना ताई, तुला माझी शपथ आहे, प्लीज डॉक्टरांना याबद्दल नको ना सांगू. प्लीज ताई, प्लीज प्लीज ताई. असं रडून कुठल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळतं का? आणि मला सगळं खरं खरं सांग, काय घडलंय? ताई, काल मॉमचा कॉल आला होता, सकाळी भेटायला बोलवलं. आणि म्हणजे तू एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही? मला का अडवताय? शिट, म्हणजे जिने मला अडवलं ती यशोधरा होती. म्हणजे आत ओटी मध्ये माझी श्राऊ होती. देवा, तरी माझं मन मला सांगत होतं, मी का नाही ऐकलं? म्हणजे तू अबॉर्शन करून आली श्राऊ? तुला कळतंय का तू काय मूर्खपणा केलायस? ताई, आमच्याकडून जी चूक झाली ती सावरण्यासाठी. ती तर चूक होतीच, पण हे जे तू आत्ता केलंस ना, ती सगळ्यात मोठी चूक आहे. आणि साधी सुधी नाही, खूप मोठी चूक आहे. वचन दिलं होतंस ना तू मला, का त्या निष्पाप बाळाच्या जीवाशी तू असं खेळलीस श्राऊ? तुला काय वाटतंय ताई? मला वाईट नाही वाटत आहे का? मला त्रास नाही होत आहे का? अगं, पण आता या क्षणी मला अक्षयचा जीव जास्त महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठीच मी. मूर्ख आहेस का ग तू? अगं, कशावरून तू हे जे काय केलंयस त्यामुळे अक्षयचं लाईफ रिस्क मध्ये नाही येणार? श्राऊ, त्या बाईने तुझ्या भोवती सराईतपणे जाळं टाकलं आणि तू त्यात सहज अडकलीस. नाही ताई, त्या मला नाही फसवणार. मला त्यांनी शब्द दिलाय, त्या नाही फसवणार मला. कुठल्या जगात वावरतेस ग तू? तुला वाटतं ना तेवढी ही माणसं साधी भोळी नाहीयेत. मला कधीच नव्हतं वाटलं श्राऊ की तुझा हा अविचारीपणा कधीतरी तुझा एवढा मोठा शत्रू होईल. अगं ताई, तू नाही ओळखत त्यांना. अगं, त्यांनी माझी किती काळजी घेतली तुला माहिती आहे का? मी त्यांची जबाबदारी असं म्हणाल्या त्या, आणि मला विश्वास आहे की त्या माझं आणि अक्षयचं लग्न लावून देतील. लग्न? अगं, तिला लग्नच लावून द्यायचंय तर अबॉर्शन का करायला सांगितलं? सांग ना, अबॉर्शन का करायला सांगितलं? तिला तुमचं लग्न लावून द्यायचं नाहीये मुळात. आणि जर हे मूल असतं ना तर ते शक्य झालं नसतं. कळतंय का तुला? त्यासाठी तिने तुला खोटी वचनं दिली, तुझ्याशी खोटं बोलली, तुला फसवलं आणि तुझ्याकडून अबॉर्शन करून घेतलं. तिचा मार्ग आता मोकळा झालाय श्राऊ. तू मूर्ख बनलीयस. कळतंय का तुला? नाही, माझ्या श्राऊच्या आणि तिच्या निष्पाप बाळाच्या जीवाशी खेळणाऱ्या त्या नीच बाईला मी असं सोडणार नाही. तिला काय वाटलं ती काहीही करेल आणि तिला कोणीच जाब विचारणार नाही.
पण मी असं होऊ देणार नाही. मी तिला तिच्या प्रत्येक कृत्याचा जाब विचारणार आहे, समोरासमोर, आणि तोही आत्ताच्या आत्ता. ताई तुला माझी शपथ आहे. माझ्याकडे खरंच एवढा वेळ नाहीये थांबायला. प्लीज मला सांगा ना, मी श्रावणी नावाची कोणी पेशंट तुमच्याकडे आली आहे का? एवढी चौकशी करत होती ती मुलगी, किती पॅनिक झाली होती. तुम्हाला सिरियसनेस कळत नाहीये. माझ्या बहिणीचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. प्लीज सांगा ना. जर ती श्रावणीची बहीण असेल तर त्यांच्या घरात आता हे सगळं प्रकरण कळणार. हो नोस, ते लोक श्रावणीच्या प्रेग्नन्सीचं भांडवल करून आमच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतील. नाहीतर अक्षय आणि श्रावणीचं लग्न व्हावं म्हणून आमच्यावर प्रेशर आणतील. ऑफकोर्स प्रेशर आणू शकतात ना. आमचं रेप्युटेशन एट स्टेक आहे. नाही नाही नाही, नो नो. त्या कुटुंबाला कळलंच पाहिजे की त्यांची गाठ यशोधरा सरनाईकशी आहे. इतक्या सहजासहजी हरत नाही आम्ही. आणि आम्ही मुनीशाला शब्द दिले, अक्षयचं लग्न शनायाशी होणार. आम्ही आमचा शब्द मोडत नाही. नथिंग डुईंग. काहीही झालं तरी श्रावणीचं लग्न अक्षयशी होणार नाही म्हणजे नाही. मला का शपथ घालतेस ग श्राऊ? मी तुझं ऐकणार नाहीये. ताई तू प्लीज त्यांना भेटायला नाही जाणार. प्लीज 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 श्राऊ, तू आता मला थांबवू नकोस. मला थांबवायचा अधिकार नाहीये तुला आता. निदान त्या विश्वा बाळाचा तरी विचार करायचा होतास ना. काही मागचा पुढचा विचार न करता सरळ एवढं मोठं पाऊल उचललंस. काय न विचार करता ताई? मी माझं मन मारून हा डिसिजन घेतलाय. तुला मला किती त्रास होतोय ना याचा अंदाज तुला नाहीये. माझा गिल्ट तुला नाही कळलं. हेच गिल्ट नको म्हणून मी आधी तुला 100 वेळा बजावलं, कितीतरी वेळा समजावलं, पण तू मूर्ख बनलीस ना. अगं तिच्या स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी तिने तुझ्या बाळाचा, तुझ्या प्रेमाचा बळी घेतला, आणि त्याचा जाब विचारायचा आहे मला तिला. ताई तू काय जाब विचारणार आहेस? काय जाब विचारणार आहे? मुळात हा डिसिजन माझा होता. त्यांनी माझ्यावर जबरदस्ती नाही केली आहे ताई. त्यांनी मला फक्त सपोर्ट केलाय आणि माझा अक्षयवर पूर्ण विश्वास आहे. पण माझा नाही. अगं पण का? जाणून घ्यायचंय तुला? कॉल कर श्रावणी, कॉल कर आता. हो हो, एक मिनिट. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं. काय झालं? कॉल लागत नाहीये की उचलत नाहीये? ताई काय? अगं अजून किती कारणं देणार आहेस तू त्याच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी? नाही ताई, तू कामात असेल. तू कामात असेल. श्राऊ, मला तुझी खूप कीव येते. किती पाठीशी घालणार आहेस तू त्याला? किती बाजू घेणार आहेस तू त्याची? सांग ना. तू हॉस्पिटलमध्ये होतीस तेव्हा त्याचा एक मेसेज आला, कॉल आला का तुला? केली का त्याने तुझी चौकशी? नाही. मी कॉल करण्याचा प्रयत्न केला होता पण तेव्हाही लागत नव्हता. मग अजून काय उरलंय श्रावणी सिद्ध करण्यासाठी? बोल ना, तुला विचारते मी. काही उरलंय का सिद्ध करायला? नाही ताई, काहीतरी मिसकम्युनिकेशन असू शकतं ना ताई. आपण लगेच नको डिसिजन घेऊया. आपण उद्यापर्यंत वाट बघूया. मला मनापासून वाटतं की अक्षय मला कॉन्टॅक्ट करेल. तू प्लीज
विश्वास ठेव, तो करेल. मला तो एकटं नाही टाकणार. तुझ्या डोळ्यांवर हा जो काय अक्षयच्या प्रेमाचा चष्मा लावलायस ना तू, त्यामुळे सगळं समोर स्पष्ट असताना सुद्धा तुला काही दिसत नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मला सगळं दिसतंय आणि हेही कळतंय की पुढे काय करायचंय. म्हणजे तू काय करणार आहेस? त्याचा कॉल लागत नाहीये ना? मी त्याच्या घरी जाऊन त्याला भेटणार आहे. नाही ताई, तू प्लीज असं काही करणार नाहीयेस. प्लीज ताई. मी असंच करणार आहे श्रावणी. आता तू मला अडवायचं नाहीयेस. ताई, मी तुला रिक्वेस्ट करते, प्लीज असं नको करू. हे बघ, आता असंही आई बाबा आपल्याला बाहेर नाही पाठवणार आहेत ना. त्यात आईला सकाळपासून डाऊट आलेला आहे. तू बाहेर गेली तर अजून संशय वाढेल ना. प्लीज ताई, तू एवढं तरी ऐक ना माझे, प्लीज. मी तुझं काही ऐकणार नाहीये. काय ऐकणार नाहीयेस ग?